नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपला दैनंदिन जो काय उपक्रम आहे चालू घडामोडीचा, या उपक्रमाला तुमचा चांगला प्रतिसाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे यासाठी तुम्हाला आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस नेहमी दररोजच्या सेशनमध्ये करून देत असतो। आणि आजच्या ज्या काय चालू घडामोडी आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत। आपल्यासमोर एक पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। काय म्हणत आहे, T20 वर्ल्ड कप जो 2026ला होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यात चालू होणार आहे, हे पण लक्षात राहू द्या। कोणत्या महिन्यात चालू होणार आहे? फेब्रुवारी महिन्यात चालू होणार आहे, फेब्रुवारी 2026। आणि या T20 वर्ल्ड कपसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती केलेली आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? रोहित शर्मा असणार आहे मित्रांनो। तर ब्रँड ॲम्बॅसेडरवरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रश्न असतो, पण तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणजे काय। तर ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणजे संबंधित एखाद्या घटनेचं किंवा घटकाचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी निवडलेली एखादी व्यक्ती असते। मग हे रोहित शर्मा आहे। आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, आपण जर आयोजक जर पाहिले तर भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या माध्यमातून या वर्ल्ड कपचं काय होणार आहे तर आयोजन होणार आहे। म्हणून हे पण तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात राहू द्या। या गोष्टी खूप गरजेच्या असतात। बघा, असा जर तुम्हाला वर्ल्ड कप विचारला कधी चालू होणार आहे आणि कोण आयोजन करणार आहे आणि त्याचा ब्रँड ॲम्बॅसेडर, या तीन गोष्टी जर तुमच्या चांगल्या असतील तर इथे तुमचे जे येणारे प्रश्न असतील ॲक्सेप्टेबल, ते प्रश्न तुमचे व्यवस्थितरित्या काय होतील, सॉल्व होतील। आता आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न पाहूयात। काय आहे बघा, राष्ट्रीय दुग्ध दिन हा जो दिन आहे हा कधी साजरा केला जातो ते एकदा आपण बघूयात। लक्ष द्या, कुणाच्या जन्मदिनी हा साजरा केला जातोय? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? डॉक्टर वर्गीस कुरियन असणार आहे। काय असणार आहे? डॉक्टर वर्गीस कुरियन असणार आहे। वर्गीस कुरियन यांनी काय केलं होतं तर दुग्ध उत्पादनामध्ये जी क्रांती केली होती, दुधाच्या संदर्भामध्ये जी क्रांती केली होती, ज्या क्रांतीला आपण काय म्हणतो, श्वेत क्रांती। कोणती क्रांती म्हणतो ज्याला आपण? श्वेत क्रांती, म्हणजे ज्याला आपण व्हाईट रिव्हॉल्युशन असं म्हणतो। आणि ही जी श्वेत क्रांती भारतामध्ये झाली आणि त्यानंतर दुग्ध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात काय झालेलं दिसतं तुम्हाला, तर उत्पादन झालेलं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल। त्यासाठी वर्गीस कुरियन यांचं जे योगदान आहे ते निश्चितच खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण वर्गीस कुरियन यांना मॅन ऑफ द मिल्क किंवा मिल्क मॅन ऑफ इंडिया अशा पद्धतीने त्यांना ओळखतो, म्हणून ते पण लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊ। IBSF वर्ल्ड स्कूनर चॅम्पियनशिप ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? पहिली आहे म्हणून हा IMP प्रश्न होणार आहे। 100% असले प्रश्न परीक्षेला येत असतात। पहिली महिला कोणती आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? अनुपमा रामचंद्र ही महिला आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। आणि मला हे कमेंट करून सांगा की अनुपमा रामचंद्र ही जी महिला आहे किंवा ही जी महिला खेळाडू आहे ती कोणत्या राज्याच्या संदर्भामध्ये, ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही। आपण पुढे जाऊ, नंतरचा प्रश्न काय बघा, ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच चक्रीवादळ आलं होतं, तर त्या चक्रीवादळाचं नाव काय आहे असं परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? फुना आहे, म्हणून हे पण तुम्ही लक्षात राहू द्या। आपण जाऊयात पुढे। बघा, क्युशू ग्रँड सुमो टोर्नामेंट 2025ला झाली, तर 25मध्ये झालेली आहे। तर पहिले युक्रेन विजेता कोणता ठरला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? आओ निशिकी आराता अशा प्रकारचं उत्तर आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो। जे सुमो पैलवान आहेत यांच्या संदर्भामध्ये ही स्पर्धा असते आणि ही स्पर्धा मित्रांनो जपानमध्ये राबवली जाते। कुठे राबवली जाते? जपानमध्ये, म्हणून हे थोडंसं नोट डाऊन करून घ्यायचं आहे। आणि जपानमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये युक्रेन अशी ती पहिलीच व्यक्ती जी पहिली या वेळेस काय ठरलेली आहे, विजेता ठरलेली। सुमो पैलवान म्हणजे जे वजनाने मोठे पैलवान असतात असे। आणि इथे बघा, तर ऑस इंडेक्स 2025 हा जो नौदल सराव आहे
हा नौदल सराव म्हणजे हा नेव्ही एक म्हणजे दलाचा तो सराव आहे आणि हा सराव जो आहे तो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर नॉर्थर्न पॅसिफिक महासागरामध्ये. आणि हे जे आहे मित्रांनो हे 2 देशामध्ये आयोजित केलं आहे. आता ऑसवरून तुम्हाला ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवायचं आहे आणि इंडेक्सवरून तुम्ही काय लक्षात ठेवा इंडिया. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंडिया या 2 राष्ट्रांमध्ये जो सराव या ठिकाणी आयोजित केला जातोय त्याला आपण काय म्हणतोय तर ऑस इंडेक्स 2025 हा नौदल सराव या ठिकाणी IMP ठरतो. आता त्यानंतर लोकनायक फाउंडेशन साहित्य पुरस्कार 2025 हा जो पुरस्कार आहे हा तमिळनाडूमध्ये किंवा तमिळ साहित्यामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार समजला जातोय साहित्यामधला. आणि हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर हा पुरस्कार मित्रांनो कुणाला मिळाला वेलमाला सीमन्ना यांना मिळालेला आहे. यांनी त्या साहित्यामध्ये किंवा त्या भाषेमध्ये एकदम व्यवस्थित किंवा परिवर्तनवादी असं साहित्य लिहिलेलं आहे म्हणून त्यांना प्रदान करण्यात आलेला आपल्याला दिसतोय. नंतरचा आपण प्रश्न बघू. चर्चेत असलेले राज्यघटना विधेयक हे घटना दुरुस्ती नाही फक्त विधेयक आहे आणि विधेयकाचा क्रमांक कितवा आहे तर 131वा विधेयकाचा क्रमांक आहे. हा कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 240 कलमाशी संबंधित आहे. आणि हे कलम काय सांगणार आहे तर राष्ट्रपतींना केंद्रशासित प्रदेशाविषयी कायदा नियम किंवा आदेश वगैरे काढण्याचे जे काय अधिकार आहेत हे राष्ट्रपतीला स्पेशली मिळणार आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरेल म्हणून हे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे. आता आपण नंतर पुढचा मुद्दा बघूयात. जगातील मुख्य न्यायाधीश जे आहेत या मुख्य न्यायाधीशांची आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. ती कितवी होती तर 26वी आंतरराष्ट्रीय परिषद होती. ही आंतरराष्ट्रीय परिषद कुठे पार पडली अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय सांगायचं आहे तुम्हाला लखनौ या ठिकाणी पार पडलेले. आणि लखनौ हे कोणत्या राज्यामध्ये असलेलं शहर आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. आपण पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो. डेव्हिस कप आहे जो 2025 मध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि हा कप आहे किंवा या डेव्हिस कपमध्ये इटलीने कोणत्या संघाला पराभूत केलंय किंवा हरवलं आहे कोणत्या देशाला हरवलं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय स्पेन आहे. आणि 2.0 एवढ्या गुणाने त्याला काय केलेलं आहे हरवलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आजच्या दिवसासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी नोट डाऊन करून घ्या. त्यांचा चांगला सराव करा. व्यवस्थित त्यांची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि सर्वांनी प्लॅननुसार अभ्यास करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. थँक्यू.